आत्ता जितेंद्रजींनी सांगितलं तसं की लिटिल चॅम्प्स, युवा आयडॉल, जनरल आयडॉल आणि ओल्ड इज गोल्ड. तर 4 वर्षाच्या छोट्या दोस्तापासून ते 80 वर्षाच्या आजोबांपर्यंत या वर्षीच्या स्पर्धेमध्ये मंडळी पार्टिसिपेट झालेली आहेत. तुमच्या या उत्साहाला खरोखर हॅट्स ऑफ आहे. यानंतर मी पुण्याचे उपमहापौर माननीय परशुरामजी वाडेकर यांना मनोगत व्यक्त करण्याची विनंती करतो. नमस्कार. आदरणीय दिवंगत विनायकरावजी निमन यांना श्रद्धांजली अर्पण करून आज पुणे आयडॉल या कार्यक्रमाचे 24वे वर्ष आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित आदरणीय पंडित उपेंद्र भट, तसेच माझी नगरसेविका आमच्या मार्गदर्शिका स्वातीताई निमन, नगरसेविका भक्तिताई गायकवाड, तसेच या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवर उपस्थित आहे. त्यामध्ये आदरणीय जितेंद्रजी आहेत, मनीषाताई आहेत, वसंतराव जुनोणे, ज्ञानेश्वर मुरकुटे आहेत, येथील गायकवाड साहेब आहे, कडुसकर साहेब आहे, कालापुरी साहेब आहे, अमित मुरकुटे आहेत, बाळू सोरटे आहेत, अनेक मान्यवर, सनीदादा यांच्या मिसेस वहिनी साहेब आहेत, सर्व स्पर्धक आहेत, बंधू आणि भगिनी. खरं म्हणजे या ठिकाणी आता आज ह्या आयडॉल स्पर्धा झाल्या. मी शनिवारवाड्या या स्पर्धा व्हायच्या आणि मला चांगलं आठवतं की खूप चांगल्या पद्धतीने या स्पर्धा होत असत. संगीत अशी ही गोष्ट आहे की माणसाने ते शिकलं पाहिजे आणि गुणगुणायलाही पाहिजे. एखाद्या माणसाला असं वाटलं की आपला शेवट करावा, त्यावेळेस त्याने एखादं गाणं म्हणावं, नाही काय, आणि सहज एखाद्या गाण्यामध्ये रमून जावं, तिथून तो टर्न होतो, नाही का. एखाद्याला खूप दुःख झालं असेल, त्याने एखादं गाणं सहज मनामध्ये बोलावं किंवा सहज प्रयत्न करावा. संगीत हे तुम्हाला मूड चेंज करतं, तुमच्या मेंटली चेंज करतं, तुम्हाला होणारे त्रास संगीताने कमी होतात. तुमचा BP असेल, तुमचं हृदयविकाराचं हे असेल, तुम्हाला संगीत हे बॉडीला इम्प्रेस करतं, नाही का, आणि नक्की त्याचे बदल तुम्हाला दिसतील, नाही का. आणि संगीताचे हे शब्द सरळ थेट हृदयामध्ये जात असतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की माझे 100 भाषणं, पण एखाद्या कलावंताने एखादं जर गीत गायलं तर त्या गीतातून जे सांगायचं आहे ते थेट मनावर जातं, कळतं लोकांना. आणि 100 भाषणं जरी केली तर लोक विसरतात, पण एक गाणं जर सरळ झालं ते थेट मनाला जातं आणि ते कायमचं लक्षात राहतं एकदम, आणि वारंवार ते गुणलं जातं, नाही का. त्यामुळं संगीतामध्ये खूप ताकद आहे, शब्दामध्ये खूप ताकद आहे, आणि त्या शब्दात जी गाणी रचली गेली, जी गाणी गायली गेली, ती 100 वर्षानंतर जरी ती आपल्या अविरत मनावर राज्य करतात, विसरत नाही. एखादं भाषण आपण विसरून जातो, बिलकुल विसरतो, परंतु गाणं मात्र आपण विसरत नाही. ते सारखं मनावर त्याचे आणि परिणाम करत राहतं, नाही का. मग माणूस दुःखात बी गाणं म्हणतो, माणूस प्रेमात बी गाणं म्हणतो, आणि माणूस रागात बी गाणं म्हणतो, नाही का. गाण्याच्या खूप वेगवेगळ्या कला आहेत. माणसाला एखाद्याला काही सुनवायचं असेल तर एखादं गाणं शोधून ते गाणं ते म्हणून दाखवतो की त्याला कळतं की हा लय रागात आहे, नाही का. एखादं गाणं स्टेटसला जरी ठेवलं, अरे हा लय प्रेमात दिसते, आज लय जरा मूडमध्ये, म्हणून गाण्या हा बघा तू गाणं खरं आहे का नाही सांगा. हां,
तुम्ही स्टेटसला एखादं गाणं ठेवा, अरे बापरे, त्या मैत्रिणीला वाटेल आलंय आज मूडमध्ये. एखादा रागात ठेवतात गाणं, तिला वाटतं आज लय मूडमध्ये नाही आहे, गडबड आहे, नाही का. म्हणून मेसेज देण्यासाठी सुद्धा गाण्याचा उपयोग, संगीताचा उपयोग खूप वेगवेगळ्या पद्धतीने होतो. आणि म्हणून या जगामध्ये संगीत क्षेत्राने खूप मोठा विजय मिळवलेला आहे. आणि संगीत क्षेत्र राज्याच्या दरबारामध्ये असेल किंवा संबंध विश्वामध्ये संगीत हे कधी हरत नाही आहे. संगीत हे नेहमी विजयाकडं जात असतं. आणि म्हणून माणसाने संगीतावर प्रेम करावं, प्रत्येकाने गाणं गावं. या आयडॉलमध्ये भक्तिताईने बी गाणं गावं, मी बी गाणं गाईल. मला येत नाही पण मी प्रयत्न करेन ना, नाही का, नाही का, प्रयत्न केले पाहिजे. हां, प्रयत्न केले की माणसं निवडून बी येतात. प्रयत्न केल्याशिवाय काय होत नाही. आणि म्हणून या ठिकाणी विनायकरावांना आदरांजली. एक वेगवेगळ्या अंगामध्ये काम करणारा माणूस, स्पोर्टमध्ये असेल, संगीतामध्ये असेल, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये असेल. कमी माणसं असतात की राजकीय जीवनामध्ये काम करत असताना या सगळ्या कलेला हात लावणं आणि त्या हात लावताना आपण त्या राबवणं, कृतिशील कार्यकर्ता असणं आणि फक्त भाषणं देणं, ह्यात दोन फरक आहे. आणि विनायकराव हे कृतिशील कार्यकर्ते होते. स्पोर्टमध्ये कृतिशील, संगीतामध्ये स्फूर्तिशील, राजकारणामध्ये कृतिशील, कौटुंबिक ह्याच्यामध्ये कृतिशील. कृतिशील असणं खूप खूप कमी लोकांमध्ये गुण असतात, नाही का. नाहीतर काही एकच गुण असतो काही लोकांमध्ये, नाही का. ते गुण घेऊनच ते मरत असतात, काही नाही. पण सगळे गुण संपन्न असणारी खूप कमी माणसं असतात. त्यात विनायकराव निमन यांचं नाव पुणे शहरामध्ये सन्मानाने घेता येईल. तर मी अधिक वेळ नाही घेता, मला म्हणजे पक्षनेत्यांची बैठक आहे आणि माझे स्वतःचे विषय आहेत त्यामध्ये आज. त्यामुळं मला जाण्याची परवानगी या ठिकाणी माझ्या मित्राने द्यावी अशी मी विनंती करतो. आणि पुन्हा एकदा सगळ्या स्पर्धकाला मी मनापासून शुभेच्छा देतो. मी स्वातीताईबरोबर निमनताईबरोबर काम केलेलं आहे. आम्ही निवडणूक काउंटिंग एकत्र केलेलं आहे. म्हणजे मी ते काउंटिंग करायचं, आम्ही एका बेंचवर बसलेलो आहे काउंटिंगसाठी. यावी ताई खूप हाडाच्या कार्यकर्ते आहेत, नाही का. त्यामुळं हे कुटुंबच खूप आदरणीय. मी पुन्हा एकदा विनायकरावांना अभिवादन करतो, वंदन करतो आणि माझ्या भाषणाला विराम देतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र. इथं ते म्युझिक नाही ना द्या. परशुराम भाऊ आमचे खरं म्हणजे गायकच व्हायचे दादा. आपलं नशीब चांगलं ते तिकडं गेले म्हणून. नाहीतर तुझ्या निम्म्या सुपाऱ्या यांनीच घेतल्या असत्या. यांच्या सूचनेवरनं मी एक सांगतो स्वातीताई, सनीला पण मी फोन करतो दादाला, की पुणे आयडॉल आहे तशी पुणे पॉलिटिकल आयडॉल म्हणून एक स्पर्धा तुम्ही सुरू करा. फार त्याच्यातनं आनंद मिळेल लोकांना. खूप गायक आहेत, तर एक तुम्ही झलक साइन क्रॉस काहीतरी गाऊन मग मार्गस्थ व्हा. मी काही गायक नाही आहे, नाही का, कधी मी गात नाही. पण टॉयलेटमध्ये आपलं गाणं, नाही का, आंघोळ बाथरूम सिंगर बी नाही. असे दोन कडवे त्याच्यापकडे घेतच नाही. तर एक कडवं मी एक कडवं गातो, नाही का. किशोरदाचं गाणे आंधी पिक्चरमधलं आहे. माझा घसाही बसलाय पण म्हणून घ्या, मी दोन शब्द बोलेल ते. तेरे बिना जिंदगी से कोई सिकवा तो नहीं, सिकवा नहीं, सिकवा नहीं, सिकवा नहीं. तेरे बिना जिंदगी भी लेकिन जिंदगी तो नहीं, जिंदगी नहीं, जिंदगी नहीं, जिंदगी नहीं. तेरे बिना जिंदगी से कोई शिकवा तो नहीं, शिकवा नहीं, शिकवा नहीं, शिकवा नाही. धन्यवाद. हे गाणं मी विनायक दादांसाठी समर्पित करतो. धन्यवाद.